पती असणाऱ्या शिशुपालाचा विवाह होणार. आणि ही जेव्हा बातमी रुक्मिणी मातेला कळाली, आसवांची नदी रुक्मिणी मातेच्या डोळ्यामधून वाहतीये. भावभावनांचं उदात्तीकरण होतंय. अरे रुक्मिणी दादा, काय मूर्खपणाचा निर्णय करतोयस रे. अरे मी ज्यांना मनोमन माझा स्वामी मानले, माझे नाद मानले, या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापांचा नाश करणारे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारे, अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अगर्तुम अन्यतः कर्तुम द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांना सोडून त्या मूर्ख शिशुपालाला तू मला द्यायचा विचार करतोयस. पण मी हे कदापि हे मान्य करणार नाही. कारण माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं मी कोणाला नाथ मानला असेल, नाथ हा माझा एकला